प्रथम आपण पातेलं घेतलं आहे, पातेल्यात तेल, मोहरी आणि जिरं टाकूया। आपल्याला आता कढीपत्ता टाकायचा आहे आणि आपल्याला आता काळा मसाला आपण करून जे कांदे 2 आणि हे करून घेतलं आहे, मिक्सरला वाटून घेतलं आहे छान। आता ते टाकायचं आहे आपल्याला। मस्त थोडंसं असं तेल सुटेपर्यंत आपण त्याला मस्त भाजून घेऊया। त्यामध्ये मिरची पावडर, धनिया पावडर, आपल्याला हळद, गरम मसाला आणि हे कांदा मसाला आहे। मस्त परत एकदा असं मस्त एकजीव करून परत एकदा परतून घ्यायचं छान। आणि आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं चवीनुसार। तुम्ही आवडीनुसार तिखट कमी पण करू शकता, वाढवू पण शकता। त्यामध्ये आपण हे आता पुरण केलेली डाळ असते, त्या डाळीचं पाणी आहे ते टाकून घ्यायचं। तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार पाणी वाढवू शकता। मी थोडंसं वाटीभर पाणी वाढवलं आहे